की आता बारीक आहे ना कांदा चिरून घेतलाय बघा. इकडे चिरून घेतलेला कांदा आहे, इकडे आपला मावरा आहे ठेवलेला, यामध्ये कोकमाचा आंबट आहे पिशवीमध्ये, ह्याच्यामध्ये मसाला, ह्याच्यामध्ये मीठ आणि ह्याच्यामध्ये हळद. बघा कोलंब्याचा कलर बघा सुटलाय लाल लाल. हळद टाकतो, हळद. त्याच्यानंतर येणार आपला घरगुती मसाला. हा दुकानावरून नाही, आपला घरगुती मसाला आहे. आता मावरा टाकायला घेतो टोपात. मस्त आहे की झाडा झाडा साईजच्या लेपा आहेत, बोंबील आहे, कालीट आहे, झाडा साईजचा ढोमा आहे. मावरा बघा शिजलाय कसा मस्त आहे की, बघा कोळंबी मावरा मस्त आहे की शिजलाय बघा, एक नंबर, खतरनाक. हाय नमस्कार मित्रांनो, मी यश तवे पुन्हा एकदा आपल्या कोलीराजा यश युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आज आलो आपण फिशिंग करायला. फिशिंगच्या तुम्हाला मी कंटिन्यू व्हिडिओ दाखवत असतो, पण आज तुम्हाला काहीतरी नवीन दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. ते म्हणजे आज आपल्या बोटीतलं जेवण कसं बनवतात ते तुम्हाला मी दाखवणार आहे. आपण बनवणार कालवण म्हणजे कांजी, याची रेसिपी बनवणार आहोत. आणि त्यासाठी काय काय आपण मावरा घेतलेला आहे ना रेसिपीमध्ये ते बघणार आहोत. पहिले तुम्हाला मी इकडे बोटीच्या फिशिंग करताना त्या दाखवतो, त्यानंतर आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत. तर चला. हे बघा इकडे जेवण बनवायची तयारी चालू झाली आहे. इकडे बघा, इकडे सुद्धा आहे ना मावरा कापतोय. इकडे लेपा घेतलेले आहेत, जाडी जाडी कोलंबी असते ना चैती, ती बोंबील ढोमा सर्व कापतोय. हे बघा, आणि इकडे साईडला ना बोटी सुद्धा फिशिंग करतात आहेत. बघा इकडे बोटी सर्व फिशिंग करतात. तो हरिहरेश्वर तीर्थक्षेत्र दक्षिण काशी म्हणून ओळखला जातो इकडे. हे बघा इकडे हरिहरेश्वर तीर्थक्षेत्र आहे. आणि इकडे साईडला बोटी सुद्धा फिशिंग करताना दिसतात आपल्याला. भरपूर दूरपर्यंत बोटी आहेत ना फिशिंग करतात आहेत. आणि हा हरिहरेश्वर बीच या साईडला. तर इकडे आपल्या जेवणाची तयारी चालू आहे. तर जेवणामध्ये घेतलं आपण ढोमा, लेपा, बोंबील, कोलंबी. कोलंबी पण झाड्या झाड्या साईजची आहे बघा. आजचा मेन्यू आहे हा. बघा इकडे सर्व आपला मावरा आहे ना बहुतेक साफ करून झालाय आहे. पण ते लेपा कशा काढतात ना, लेपा कशा सोलतात ते तुम्हाला दाखवते. बघा ही लेप आहे आणि लेप कशी सोलतात. ती वरची चामडी असते ना ती काढून टाकायची असते. बघा वरची जी चामडी असते ना त्याला खवला असतात छोटी छोटी, ती काढून टाकायची. इकडनं साईडून थोडी कट मारायची पहिली चाकूने, नाही सुरीने, आणि नंतर मग ओढायची अशी. ते बघा दाखवते बघा तुम्हाला ओढून. हे बघा आरामात त्याच्यावरची चामडी असते ती आरामात निघते. अशा प्रकारे सर्व मच्छी साफ करून घेतो पहिले, आणि नंतर जेवण बनवायला सुरुवात करणार आहोत. आता या साईडला सर्व मच्छी आहे ना साफ करून झाली आहे. मावरा, कोलबी, ढोमा वगैरे ना सर्व साफ करून झालाय, लेपा वगैरे. मावरा साफ करून झालाय आणि मस्त की पाण्यामध्ये धुतोय बघा. स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतलंय. आता एका ताटामध्ये काढणार आहोत आपण, प्लेटमध्ये. मस्त की स्वच्छ कापून घेतलंय आणि स्वच्छ पाण्याने धुवून पण घेतलंय. हे बघा आजचा मावरा जेवणाचा मस्त असतं. जाड्या जाड्या कोलंब्या पण आहेत. तर चला आता स्टोव पेटवायला घेऊया आणि रेसिपीला सुरुवात करूया. बघा मस्त की आता बारीक आहे ना कांदा चिरून घेतलाय बघा. इकडे चिरून घेतलेला कांदा आहे, इकडे आपला मावरा आहे ठेवलेला, यामध्ये कोकमाचा आंबट आहे पिशवीमध्ये. ह्याच्यामध्ये मसाला, ह्याच्यामध्ये मीठ आणि ह्याच्यामध्ये हळद. तुम्हाला रेसिपी करताना आपण दाखवत. हे बघा इकडे आंबट आहे कोकमाचं, प्युअर नॅचरल कोकमाचं आंबट. आपला मस्त की जायचं उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये, झाडावरची कोकमं काढायची, सुकवायची आणि आंबट बनवायचं कोकमाचं. हा स्टो आहे ना मस्त की आता गरम झालेला आहे इकडे बघा. आणि ह्याच्यावरती ठेवला आता टोप. रेसिपीला सुरुवात आपल्या. तेल टाकून घेतो पहिले. तुम्ही घरी जेवा आणि बोटीमधलं जेवा. बोटीमधलं जेवण असताना खूप टेस्टी लागतं एकदम.
आता टाकतोय कांदा याच्यामध्ये. मस्त की कांदा वगैरे कापलेला आहे. कांदा टाकून घेतलाय मस्त की. याला लालसर व्हायला द्यायचा थोडासा. आजचा जेवण आहे आपला सुद्यादा. रोज बोटीमध्ये जेवण ना सुद्यादाच करत असतो. सुद्यादा नसला की माझी पाळी लागते जेवण बनवायची. आता काय टाकणार आहेस? कोलंबी शिजायला पाहिजे त्यामुळे कोलंबी पण टाकणार आहे पहिले. आता टाकणार आहे कोलंबी. कोलंबी साफ शिजायला पाहिजे ना. कोलंबी लवकर शिजत नाही त्यामुळे पहिले कोलंबी टाकायची आपल्याला याच्यामध्ये. कांद्याला कलर बघा लालसर कलर सुटला आहे बहुतेक आहे. ही बघा कोलंबी टाकली आता आतमध्ये. जेवढी कोलंबी आहे ना ती सर्व टाकून घ्यायची कोलंबी. बघा मस्त आहे की कोलंबी. कोलंबी जाडी जाडी. आम्ही 5-6 कोलंब्या घेतल्या, जास्त कोलंब्या नाही घेतल्या आहेत. आणि कालिटा पण आहे मला वाटतं तिथे. कालिटा पण घेतला अजून. आता कोलंबी बघा पूर्ण अशा लाल लाल व्हायला पाहिजे. बघा होत आहे कलर चेंज करतात बघा थोडा थोडा वेळेला. मस्त आहे की पहिले तेलामध्ये शिजवायच्या कोलंब्या आणि त्याच्यानंतर टाकायचं मावरा असेल तर नंतर शेवटला. बघा कोलंब्याचा कलर बघा सुटलाय लाल लाल. आता काय टाकणार आहे सुद्यादा? आता याच्यावरती थोडा वेळ झाकण टाकणार आहे. त्याच्या पहिले अगोदर घालून घेतात कोकम आणि आता ठेवलंय झाकण. आहे बघा थोडा वेळ गरम होऊ द्या. कोलंब्या शिजू द्या मस्त की वाफेवरती. मस्त की झाकण काढलं आणि कोलंब्या बघा मस्त की शिजल्यात. पूर्ण कलर चेंज. लाल कलर पूर्ण लाल कलर झालाय. चला आता पुढची प्रोसेस. आता पुढे बघूया काय टाकायचं आहे. आता पहिले टाकतो हळद. हळद टाकतो हळद. त्याच्यानंतर येणार आपला घरगुती मसाला. हा दुकानावरून नाही आपला घरगुती मसाला आहे. मसाल्यामध्ये मस्त आहे की पूर्ण मिक्स करून घेतला आणि त्याच्यावरती आता येणार पाणी. ही बघा फोडणी एकदम फोडणी मस्त आहे की भेटली आहे. वाफ बघा वाफा किती सुटत आहेत. एक नंबर फोडणी भेटली आहे. आता ह्याच्यामध्ये आपण पहिले झाकण ठेवणार नाही थोडा वेळ. परत थोडा वेळ ढाकण ठेवू मस्त आहे की आणि त्याच्यानंतर सर्व मावरा टाकून घेऊ. इकडे मावरा ठेवलेला आहे. इकडे साईडला बघाल ना सर्व बोटी आहेत ना बहुतेक फिशिंग करतात आहेत. सर्व कोलंबी मासेमारीला आलेले आहेत. इकडे आपला जेवणी सुद्यादादा. हे बघा झाकण काढलंय. थोडं पाणी टाकतो आता. आता मावरा टाकायचं ना. पहिले कोलंबी बोलतो शिजू दे मस्त आहे की. नंतर मग थोडासा कट आला ना याला की यामध्ये मावरा टाकून घेऊ आपण. हे बघा झाकण काढून घेतलं मस्त आहे की. आणि आता याच्यामध्ये ऍड करणार आपण मावरा. थोडा थोडा उकळ यायला लागलाय. आपण पहिल्या कोलंबी टाकून घेतलेल्या. आता सर्व मावरा आहे ना मांदेली, लेपा, कालिटे, ढोमा आणि तिकडे बोंबील हे सर्व मावरा आता मिक्स करणार आणि ह्याच्यामध्ये टाकणार आहे बघा. आता मावरा टाकायला घेतो टोपात. मस्त आहे की जाडा जाडा साईजच्या लेपा आहेत, बोंबील आहे, कालीट आहे, जाडा साईजचा ढोमा आहे. मस्त आहे की ऍड करून झालंय.
टाकून घेतो आता. मीठ टाकलंय मस्त आहे की, आणि आता चांगल्यापैकी उकळ येऊ दे आणि मस्त आहे की कालवण शिजू दे आपला. ही रेसिपी आहे ना तुम्ही नक्की करून बघा, बोटीमध्ये असाल तर खूप खूप टेस्टी लागते. आता किती मिनिटं ठेवायचं सूर्य? आता म्हणजे 5-1 मिनिटं मॅक्झिमम ठेवायचं आहे. हे कालवण आहे ना मस्त की 5 मिनिटं ठेवायचं आहे. सूर्या आता बनवतो ना रोज मस्त की कालवण खरोखर एक नंबर टेस्टी लागतो. आम्ही पूर्ण हा ताट असतो ना याच्यामध्ये भात घेतो पूर्ण आणि भात पूर्ण संपवून टाकतो. आणि हा बघा बोंबील झाला ना शेवटला टाकायचा, कारण बोंबला तर चुरा होतो नाही तर पहिले टाकल्याच्या नंतर. त्यामुळे आपण बोंबील आहे ना शेवटला टाकलाय. मस्त आहे की आता उकळ येऊ द्याला. आता थोड्या वेळात शिजेल, 5-1 मिनिटात लागतील फक्त. तर आपण पहिले कोलंबी तर शिजून घेतल्या, मावरा लवकर शिजतो कधी पण. मस्त आहे की टोपावरनं ढाकण काढलं आता आणि पूर्ण मावरा बघा शिजलाय कसा मस्त आहे की. बघा कोलंबी मावरा मस्त आहे की शिजलाय बघा. कोलंबी लेपाय पा बघा, काढून दाखवतो तुम्हाला. बघा कसा शिजलाय बघा मावरा. तर आता ना आपण बघितलं, तुम्हाला मी रेसिपी दाखवली. आता जेवायला घेणार आहोत आपण. जेवताना समजा टेस्ट खरोखर चांगली आहे का काय. तर चला मस्त ही गरम गरम शिजलाय, आता जेवायला घेऊया. हे बघा मस्त की जेवण बघा बघितलं बनवलेलं आपण. भात पहिलेच बनवून ठेवलेला आपण. आता मग अशी कालवणाची रेसिपी दाखवली तुम्हाला, कांजी. आणि आता जेवायला घेतोय बघा. सुजाता इकडे ना मस्त की भात वगैरे वाढतोय. आम्ही 4 जण आहोत, 3 जण आम्ही नॉनव्हेज खाणारे आहेत आणि एक आहे आमच्याकडे मालकरी. हे बघा मस्तपैकी पहिले भात वाढून घेतोय. भात वाढून झालेलं आहे बघा. त्याच्यावर येणार मावरा मस्त आहे की. आणि हा बघा आत्ता येतोय आपला कांजी मस्त आहे की, एकदम घट्ट झालेलं आहे कालवण. हा बघा पूर्ण लालसर कालवण आहे. बोंबील आणि कोलंबी. हा बघा एक नंबर खतरनाक. तर चला जेवायला घेऊया. जेवायला तुम्हाला दाखवतो कशी टेस्ट आहे ती. एक नंबर आहे बघा. जेवण रेडी आहे. इकडे सर्व बोटी फिशिंग करतात या साईडला सर्व इकडे. तर चला पहिले जेवून घेऊया. तर मित्रांनो आता आपण बघितलं जेवण वगैरे वाढून झालंय मस्त आहे की. आता जेवायला घेतोय. जेवायला तुम्हाला समजेल कशी टेस्ट आहे ते आपण पहिले टेस्ट करून बघूया. कारण बोटीवरचं जेवढं कालवण कुठलंही बनवाल ना तर खूप छानच लागतं, टेस्ट लागते ते बघा. इकडे सर्व मस्त आहे की आपलं कालवण वगैरे वाढलेलं आहे मस्त आहे की. मावरा वगैरे दिलेला आहे. इकडे कोलंबी आहे, इकडे कालीट आहे, इकडे ढोमा आहे. तर या तुम्ही देखील जेवायला. मी ट्राय करतोय जेवण. हे बघा मस्त आहे की माशाचे अंडे आहे ती बघा. ढोमा मसाल्याचे अंडे आहेत. आपण देखील खाऊन बघूया. हे बघा ट्राय करतोय, तुम्ही देखील या. एक नंबर खरोखरच खूप एक नंबर टेस्टी मावरा लागतोय. तुम्हाला मी दाखवली आज आपण केली मावऱ्याची रेसिपी. खतरनाक एक नंबर. प्रत्येक जण आहेत ना पापलेट अजून मोठमोठ्या मावऱ्याची रेसिपी दाखवत असतात बोटीवरती. म्हणजे असे लेपा वगैरे आहेत ना, लेपा ढोमा कोलंबी याची रेसिपी कोण दाखवत नाही. तर मी दाखवण्याचा प्रयत्न केलाय. तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला व्हिडिओ आवडली काय? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि अशाच भन्नाट व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहतील. आता भेटून नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.